आजच्या या दलित स्वयंसेवक संघाच्या 48व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष, आमचे मित्र, जुने सहकारी, ज्यांनी आमच्या वडिलांबरोबर कित्येक दशकं काम केलेले, भाईंबरोबर काम केलेले, ते राजाभाऊ धडे, आपल्या सगळ्यांची प्रेरणा आणि आमचेही मार्गदर्शक, समाजवादी चळवळ असेल, आरोग्य सेना असेल, दादासाहेब सोनावणे, सोपानरावजी चव्हाण, व्यासपीठावरच्या सर्व मान्यवर, माझे बंधू भगिनी आणि आपण सर्व उपस्थित. प्रथम मी आज महात्मा फुल्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महात्मा फुल्यांना, सावित्रीबाईंना, त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांना, लहुजी वस्तादांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. आज ज्या महाराष्ट्राची ओळख ती केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा महाराष्ट्र म्हणून नाही, तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून अत्यंत अभिमानानं आपण मिरवली. एक अत्यंत या देशातलं पुरोगामी राज्य, ज्या राज्यातल्या विचारवंतांनी संपूर्ण देशाला एक पुरोगामित्वाची दिशा दिली, या संपूर्ण देशाला वैचारिकदृष्ट्या कसं पुढे जायचं हे सतत दाखवलं, त्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या अस्तित्वाला कधी नाही एवढा धक्का बसलेला आहे. हिंदू राष्ट्राचा जयघोष केला जातो. परवाच्या निवडणुकीच्या निकालानंतर तर मी अनेक मनुवाद्यांच्याकडे ही प्रतिक्रिया ऐकली की आता जवळजवळ आमचं हिंदू राष्ट्र जवळ आलेलं आहे, आमचं स्वप्न जवळ आलेलं आहे हिंदू राष्ट्राचं. खरा प्रश्न असा विचारला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानानं हिंदू राष्ट्र नावाच्या संकल्पनेला संविधानात्मक असं कुठला तरी पाया दिलेला आहे का? उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र ही कल्पना संविधानाच्या विरोधी आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू राष्ट्राचा जयघोष करणाऱ्या, हिंदू राष्ट्राचं राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला आपण सांगितलं पाहिजे की हिंदू राष्ट्र ही संकल्पनाच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या विरोधी आहे आणि तुमचं हे कृत्य आमच्या संविधानाच्या विरोधी कृत्य आहे. पण गंमत अशी आहे की हिंदू राष्ट्र या कल्पनेमध्ये हिंदू धर्माचा हा जो काही एक त्याला जोड दिली जाते, ती जोड दिल्यावर दुर्दैवानं हिंदू धर्मातला बहुजन समाज, सर्व दलित, सर्व अस्पृश्य, सर्व घटक हे त्या धर्माच्या कल्पनेकडे आकर्षित व्हायला लागतात आणि एक द्वंद्व उभं राहतं. आणि मग बहुजन समाजाला, दलिताला, अस्पृश्याला हे समजत नाही की मग माझा धर्म सोडायचा का हिंदू राष्ट्राच्या पाठीमागे उभं राहायचं. आपल्याला हे ठासून सांगितलं पाहिजे की हिंदू राष्ट्र ही कल्पना हिंदू धर्मातल्या सर्व जातीच्या आणि पंथांच्या लोकांना एकत्र करणारी कल्पना नसून, ही कल्पना फक्त आणि फक्त ब्राह्मण्यवादावर आणि मनुवादावर आधारलेली कल्पना आहे. ही सर्व हिंदूंना एक करणारी कल्पना नाही. आता निवडणुकीत घोषणा देण्यात आली आणि असं म्हटलं गेलं की या घोषणेमुळं यावेळेला भाजपला विजय मिळाला. आणि घोषणा काय होती? बाटेंगे तो कटेंगे. जर आमचे तुकडे पडले तर आम्हाला कापलं जाईल. आता या दोन्ही शब्दांचं आपण जरा थोडंसं विच्छेदन करूया.
आमच्या वैद्यकीय याच्यामध्ये आम्ही शवविच्छेदन करत असतो. आजाराचं मूळ जेव्हा सापडत नाही तेव्हा त्या प्रेताचं विच्छेदन आम्हाला करावं लागतं आणि अभ्यास करायला लागतं. या वाक्याचं आपण विच्छेदन करूया. बाटेंगे, तुकडे पडले तर कोणी तुकडे पाडले? या देशाचे तुकडे पाडले कोणी? या देशातल्या संपूर्ण समाजाला असंख्य तुकड्यांमध्ये विभागलं कोणी? हे मनुस्मृतीने विभागलं. या देशाचे संपूर्ण समाजाचे तुकडे हे मनुस्मृतीने पाडले. मग या देशाचे तुकडे पाडता आणि पुन्हा बाटेंगेची भीती आम्हाला तुम्ही घालता. आणि कटेंगे, जर तुकडे पडले तर तुम्हाला कापलं जाईल. कोण कापणार आहे तुम्हाला? तर ह्यांना कापण्यासाठी कोण अभिप्रेत आहे, कुठला समाज अभिप्रेत आहे हे अत्यंत स्पष्ट आहे. आणि सातत्याने हिंदू धर्मातल्या लोकांना ही भीती घालायची की ते तुम्हाला कापतील. एक व्हा आणि एक होऊन काय करा? एक होऊन एक गटा मतदान करा. मतदान करा आणि हिंदुत्ववादी पक्षांना निवडून द्या. एकदा हिंदुत्ववादी पक्षांना निर्विवाद मतं मिळायला लागली, निर्विवाद बहुमताकडे वाटचाल झाली की हे अंतिमतः पुन्हा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे फेकून मनुस्मृती आणणार आहे. परवा संविधानाचा आपला दिन साजरा करण्यात आला. मला हसू येत होतं की संविधानाच्या दिनाच्या वेळेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती आणि मग त्यांच्याबरोबर तोंडी लावायला आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अशा सर्व लोकांनी आपल्या संविधानाचं जे उद्दिष्टांचं पान आहे ते वाचलं आणि सगळ्यांनी जाहीरपणे सांगितलं की संविधान हेच महत्वाचं आहे आणि त्याला हात लावून चालणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जर हिंडलात, या हिंदुत्ववादी पक्षांच्या लोकांच्या घराघरामध्ये गेलात आणि त्यांच्या मनामनामध्ये शिरलात, तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यातला प्रत्येक जण सातत्यानं हीच भाषा बोलत आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ही एक गोधडी आहे. ज्यावेळेला बाबासाहेबांनी हे संविधान जन्माला घातलं आणि या संविधानाच्या आधारे त्यांनी सर्व धर्मांना, सर्व जातींना समान अधिकारांची घोषणा केली, त्यावेळेला RSSचे जे संस्थापक होते आणि मुख्य लोक होते त्यांनी काय सांगितलं, काय आक्षेप घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे संविधान, या संविधानामध्ये भारतीय असं काहीच नाही. या संविधानामध्ये भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब आम्हाला दिसत नाही. ही संविधान म्हणजे जगभरातल्या अनेक राज्यघटना या एकत्र करून त्याचे तुकडे तुकडे बांधलेली एक गोधडी आहे. मी तुम्हाला शब्दशः त्यांनी जे काही त्यावेळेला मांडलं ते सांगितलं. तुम्ही त्याचा तुमच्या ज्या संस्थापकांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांनी त्यावेळेला जे लिहून ठेवलं त्याचा धिक्कार केलात कधी? देशाचा तिरंगा हा अपशकुनी आहे. 3 रंग या देशाला अपशकुनी आहेत. या ध्वजाला आम्ही कधीही या देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारणार नाही. या देशाचा खरा ध्वज हा भगवा आहे हे त्यांनी लिहून ठेवलं. तुम्ही त्याचा धिक्कार केलात कधी? म्हणजे एका बाजूला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवायचा, दुसऱ्या बाजूला संविधान स्वीकारण्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशी प्रिएम्बल, संविधानाचं उद्दिष्ट वाचायची, सांगायचं संविधान हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुमचा घराघरातला कार्यकर्ता आम्हाला सांगणार की हे संविधान बाबासाहेबांनी जे दिलंय ही एक गोधडी आहे, त्याच्यात भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि भारतीय संस्कृती म्हणजे फक्त आणि फक्त मनुवादी संस्कृती, ब्राह्मण्यवादी संस्कृती हे यांना अभिप्रेत आहे. म्हणजे गंमत बघा, बाहेरचा चेहरा एक आणि आतला चेहरा एक अशी सातत्यानं वाटचाल केली, पण त्यांच्या कार्यकर्त्याला माहिती असतं की आपला खरा चेहरा काय आहे. आणि बाहेरच्या चेहऱ्याने मात्र तो एकूण समाजाला सतत भुलवण्यामध्ये यशस्वी ठरत असतो. मला वाटतं दलित स्वयंसेवक संघ ज्याची स्थापना
की 48 वर्षांपूर्वी मातंग समाजाला सर्व जाती धर्मांच्या भिंतीच्या पलीकडे न्यायचं, सर्व रूढींच्या पलीकडे न्यायचं, धार्मिक रूढीच्या जोखडातनं आणि बेड्यांमधनं त्याला बाहेर काढायचं, त्यासाठी झाली. मला वाटतं की आज कधी नाही ते दलित स्वयंसेवक संघाची वैचारिक भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरणार. अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यावर अत्यंत प्रेम केलेला मी माणूस आहे. दादासाहेबांनी माझं अण्णाभाऊंच्या साहित्यावर मला वाटतं 2दा भाषणं ठेवली आहेत. ती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूबवर जाऊन ती भाषणं जरूर ऐकली पाहिजे. आजही माझं मत आहे की अण्णाभाऊ साठ्यांना फक्त भारतरत्न देऊन भागणार नाही, तर खरं तर साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या दर्जाचं साहित्य अण्णाभाऊंनी जन्माला घातलं. या देशाच्या भूमीमध्ये 2 माणसं साहित्याच्या अशा उंचीवर पोचलेली आहेत की खरं तर त्यांना साहित्याचे एक काय 2 नोबेल पारितोषिक दिली तरी ती कमी पडतील. ते एक संत तुकाराम आणि दुसरे अण्णाभाऊ साठे. पण आज प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की या मनुवाद्यांनी सर्व तऱ्हेचे नैतिक, अनैतिक, कायदेशीर, बेकायदेशीर युक्त्या, क्लुप्त्या हे सर्व काही वापरलं आणि आत्ताची महाराष्ट्राची निवडणूक ही अक्षरशः ज्याला इंग्रजीमध्ये हायजॅक करणं किंवा सॅबोटाज करणं, सुरुंग लावून टाकलं लोकशाहीला आणि लोकशाहीचा मुर्दा पाडलेला. जल्लोष करतायत की पहा आमच्या विचाराला लोकांनी प्रचंड प्रमाणावर मतदान केलं. प्रत्यक्षामध्ये माझं मत आहे की नाही. या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या जनतेकडे तुम्ही जा, बहुजनांकडे जा, शेतकऱ्यांकडे जा, महिलांकडे जा, दलितांकडे जा, आदिवासींकडे जा. मला दिसतं की यांनी मतदानच त्यांना केलं नाही. तुम्ही आमची निवडणूक पळवली. तुम्ही सर्व यंत्रणांचा अत्यंत बिनदिक्कत निर्लज्जपणे वापर केला. कधी तुम्ही सीबीआयचा वापर केला, कधी ईडीचा वापर केला, कधी इन्कम टॅक्सचा वापर केला, कधी सर्व माध्यमं वापरलीत, वाहिन्या वापरल्यात आणि शेवटी हे पुरलं नाही तेव्हा तुम्ही न्याय व्यवस्था पण वापरली. म्हणजे आमच्यासाठी जे अंतिम एक ठिकाण आम्हाला वाटलं होतं की हे ठिकाण तरी आम्हाला न्याय देईल. बंगालचे राज्याचे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते ते आता निवृत्त झाले काही महिन्यांपूर्वी, आणि त्यांनी काय सांगितलं जाहीरपणे निवृत्त झाल्यावर की मी न्यायाधीश जरी असलो तरी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो. आणि आता चंद्रचूडांनी काय केलं? चंद्रचूडांनी सांगितलं की अयोध्येच्या वेळेला माझ्यापुढे प्रश्न पडला की निकाल काय द्यावा, आणि मी देवाला कौल लावला आणि देवानी यांच्या मनामध्ये कौल दिला की तुम्ही हा निकाल द्या. अरे जर देवाच्या कौलावर तुम्ही निकाल देशाचे देणार असाल तर मग एवढ्या न्याय व्यवस्थेची आणि न्याय यंत्रणेची सर्वोच्च न्यायालयाची आम्हाला गरज काय? एकेकाळी आमचा समाज कौल लावूनच अनेक गोष्ट करत होता. देवीला कौल लावला जायचा, देवाला कौल लावला जायचा, पाकळ्या लावल्या जायच्या, फुलांच्या चिटकवल्या जायच्या. डावी पाकळी खाली पडली तर हो, किंवा उजवी पाकळी खाली पडली तर हो. मग तुमच्या न्याय व्यवस्थेवर एवढा कोट्यावधी रुपयांचा आमच्या खिशातल्या पैशांचा खर्च करून आम्ही न्याय व्यवस्था का चालवायची हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. मग आम्ही पण देवाला कौल लावायला बसू ना. म्हणजे एका बाजूला महात्मा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य समाजाला या सर्व अंधश्रद्धांमधनं आणि रूढींमधनं बाहेर काढण्यासाठी खर्च करायची, आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश सांगतो की जेव्हा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक निकाल देण्याची माझ्यावर वेळ आली तेव्हा मी देवाला कौल लावला. म्हणजे छुपे हिंदुत्ववादी आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक यंत्रणेमध्ये कसे भरलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुर्दैवानं
आधीच्या काँग्रेस सरकारनं पुढच्या धोक्याचा कुठलाही अंदाज न बांधता यांच्या हातामध्ये एक भयानक असा अमानुष शस्त्र दिलंय आणि त्या शस्त्राचं नाव आहे EVM. म्हणजे गंमत बघा, आधुनिकतेचा आपण आस्वाद घेत असतो. आज आधुनिकतेमुळे आपण मोबाईल वापरतो, मोबाईलवरनं आपण संदेश पाठवतो, फोटो पाठवतो, निरोप पाठवतो, अनेक चांगली चांगली भाषणं आपण ऐकतो, एकमेकांशी संपर्क साधतो. ही जी काही यंत्रणा आहे की ज्या चुंबकीय लहरी किंवा विशिष्ट लहरी या इकडून तिकडे जातात आणि त्या लहरी एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे जाऊ शकतात, बरोबर या विज्ञानाचा वापर चोरी करण्यासाठी आपल्या देशाच्या सरकारनं केला. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अत्यंत भक्कमपणे EVM रद्द करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यापुढे बॅलेट पेपरवर, मतपत्रिकेवर आमच्या निवडणुका घ्या, नाहीतर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू, ही मागणी केली पाहिजे. जगातल्या प्रगत देशांमध्ये EVM वापरलं जात नाही. अमेरिका EVM वापरत नाही, इंग्लंड EVM वापरत नाही, शिक्के मारतात. की अडाणी माणसं आहेत म्हणून शिक्के मारतात? बरं, तुम्ही किती युक्त्या कराव्या तो? अहो, तुम्ही एकासारखी दिसणारी निवडणुकीची चिन्ह 2-2 लोकांना देऊन टाकली. एका नावाचे उमेदवार 3-3, 4-4 पकडून आणले आणि उभे केले. म्हणजे सहज गंमत म्हणून आपण विचार करू, दादासाहेबांना आम्ही उभं केलंय निवडणुकीला आणि मतदान द्यायला गेलो आणि आमच्या लक्षात आलं त्याने खाली अजून 4 दादासाहेब सोडवले. और सर्वसामान्य माणसाने किती वेळ तिथं घालवायचा, किती वेळ त्या खुणा बघायच्या, कुठलं बटन दाबायचं. आणि जर ते बटन दाबल्यावर लक्षात आलं की अरे मला जे दादासाहेब सोनवणेंना मत द्यायचं होतं ते हे नाहीत, ते वेगळेच आहेत, दुसऱ्यांदा बटन दाबायला परवानगी नाही, आधी जर दाबलेलं बटन रद्द करायला परवानगी नाही. या पद्धतीने जर लोकशाही आपली काम करणार असेल आणि पैशाचा पूर आला होता, पैशाचा पाऊस पडत होता, कोट्यावधी रुपयांचा खेळ या निवडणुकीमध्ये झाला. अनेकांचा अंदाज असा आहे की या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 10 ते 20 हजार कोटी रुपये ते वापरले गेले, उमेदवारांना दिले, बंडखोरांच्या हातामध्ये पैसे ठेवले की तुम्ही उभे राहा, बंडखोरी करा. अनेक छोटे छोटे पक्ष हातामध्ये घेतले, त्यांच्याकडे प्रचंड पैसा देण्यात आला, त्यांना उभं करण्यात आलं. त्याच्याही पेक्षा भयानक गोष्ट मी अशी ऐकली की विशिष्ट धर्माच्या लोकांना तुम्ही मतदानाला बाहेर पडू नका यासाठी पैसे देण्यात आले आणि धाकेही देण्यात आले. आता हे सगळं झाल्यावर बहुमत मिळालं म्हणून तुम्ही आज जल्लोष साजरा करता आहात. तुम्ही लोकशाहीच्या मुर्द्यावर हा जल्लोष साजरा करता, हे लक्षात ठेवा. तुम्ही आमचे सर्व हक्क नाकारलेले आहेत. यासाठी हे स्वातंत्र्य आम्ही मिळवलं नव्हतं. महात्मा गांधींच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या देशामधले कोट्यावधी लोक रस्त्यावर उतरले होते ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. पण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवायचं आणि मनुवाद्यांकडे पुन्हा आपण जाऊन परतंत्र व्हायचं हे स्वप्न आम्ही पाहिलं नव्हतं. आणि आज दुर्दैवानं आपण त्या वाटेनं निघालो. तुम्ही सगळंच चोरताय आमचं, आमची प्रत्येक गोष्ट तुम्ही चोरताय. बरं, एवढंच चोऱ्या करताय ना, मग आमची जात चोरानं. मी ब्राह्मणांना नेहमी म्हणतो की काही दिवस मातंग होऊन बघ ना. अरे तू काही दिवस महार होऊन बघ ना. पण गंमत बघा कशी धर्मग्रंथांनी करून ठेवली आहे. आज तुमच्या मनात असलं तरी तुमची जात तुम्हाला सोडता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जात व्यवस्था ही अशी एक इमारत आहे की त्या इमारतीमध्ये वरती जायलाही जिना नाही आणि खाली यायलाही जिना नाही.
आणि काय आपल्याला सांगितलं जाणार की जर तुला ब्राह्मण व्हायचं असेल तर तू या जन्मी चांगलं कर्म कर, म्हणजे पुढच्या जन्मी तू ब्राह्मण होशील, पुढचा जन्म कोणाला माहिती. पण या जन्मी मात्र तू नरक यातना भोगतोयस, हे तुझं प्रारब्ध आहे. आणि मग कोट्यवधी या देशातले गोरगरीब हे माझ्या नशिबी आलंय, माझा जन्म यासाठीच झालाय असं म्हणून जीवन जगत राहिले. मला वाटतं हे सगळं आपण बदललं पाहिजे. पण समाज बदलणे ही प्रक्रिया फार मोठी असते, ती प्रबोधनाची प्रक्रिया असते. समाज बदलण्यामध्ये अडथळे अनेक असतात. हे बुवा बाबांचे प्रचंड फौजा त्यांनी उभा करून ठेवल्या बघा. आणि बहुजन समाजाला पूर्णपणे कैयामध्ये घेण्याचं काम हे बुवा बाबा करत राहिले. पण हे सर्व बुवा बाबा मी नेहमी म्हणत असतो की हिंदुत्ववाद्यांच्या स्लीपर सेल्स आहेत. यांना भरपूर पैसे पुरवले जातात, यांना संरक्षण दिलं जातं. हजारो एकरांच्या जमिनी रामदेव बाबाच्या घशामध्ये घातल्या जातात. रामदेव बाबा काय चेहरा घेतो, तुम्हाला योगासन शिकवायचा. मी तुम्हाला आरोग्याचं रहस्य सांगतो, हा त्याचा चेहरा. आणि दुसऱ्या बाजूला रामदेव बाबाचं खरं काम काय, तर अंतिमतः हिंदुत्ववाद्यांना बळ देणं, हे त्याचं काम. बागेश्वर धाम नावाचा एक बाबा तिकडे थैमान घालतो. असंख्य बाबा जे एक परिवर्तनाचं चक्र महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी अत्यंत ताकदीने पुढे नेलं. ते परिवर्तनाचं चक्र उलट्या दिशेला फिरवण्याचे सातत्याने जबाबदारी या बुवा बाबांच्या फौजांवर दिलेली आहे. आणि दुर्दैवानं या बुवा बाबांच्या कह्यामध्ये अडकणारा आहे तो बहुजन समाज. आपल्याला याचा विचार करावा लागला. मित्रांनो, आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्त दोन गोष्टींचा आपण निर्धार केला पाहिजे. लोकशाही धोक्यात आहे असं म्हटलं तर कुठंतरी ते मनाला भिडत नाही. कारण हुकुमशाही ही दिसावी लागते, हुकुमशहा समोर उभा राहावा लागतो. पण ज्या वेळेला हुकुमशाही आणि हुकुमशहा हे लोकशाहीचा बुरखा पांघरून येतात, त्यावेळेला ते ओळखणं अत्यंत कठीण असतं. आणि आत्ताच्या या लोकांनी हा बुरखा अत्यंत पद्धतशीर पांघरलेला आहे. त्या बुरख्याआड दडलेली हुकुमशाही, त्या बुरख्याआड दडलेली ब्राह्मण्यशाही, त्या बुरख्याआड दडलेली मनुवादी परंपरा ही आपल्याला ओळखली पाहिजे. हा देश सर्व धर्मियांचा आहे. या देशामध्ये अनेक धर्मियांनी शतकानुशतक योगदान दिलेलं आहे. म्हणजे गंमत बघा, मला नेहमी हसू येतं. अमेरिकेमध्ये एखादा भारतीय वंशाची व्यक्ती जर एखाद्या पदावर गेली तर आपण इथे दिंडोरे पेटतो, सत्कार करतो आणि सांगतो की ही व्यक्ती अमेरिकन संपूर्ण यंत्रणेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर घेतली, पण ती मूळ भारतीय आहे. चौकशी केल्यावर कळतं की ती व्यक्ती तिकडे अमेरिकेत किती वर्षापूर्वी गेली. तर ती व्यक्ती अमेरिकेमध्ये कोण 20 वर्षापूर्वी गेले, कोण 30 वर्षापूर्वी गेले, फार फार तर कोणाचे आईवडील 30-40 वर्षापूर्वी गेलेले आहेत. म्हणजे 30-40 वर्षामध्ये अमेरिकेची लोकशाही त्या व्यक्तीला दुसऱ्या देशातनं आलेला असताना, दुसऱ्या धर्माचा असताना देखील स्वीकारते आणि आपल्या संपूर्ण यंत्रणेमध्ये वरती जाण्याची संधी देते. मग 700-800 वर्ष आणि 1000 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये जर कुठल्या धर्माचे लोक निर्माण झालेले असतील तर त्यांना 800 वर्षानंतरही जर आपण नाकारणार असू तर आपण नक्की काय करतोय याचा विचार केला पाहिजे. आपल्या मनामध्ये सातत्याने एक भीती, हिंदू खतरे में है. अरे नरेंद्र मोदी सत्तेवर नव्हते तेव्हा हिंदू खतरेमध्ये नव्हता, आणि हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलं आणि अचानक हिंदू खतरे में आलाय. ही भीती तुमच्या मनात निर्माण केली जाते आणि भीतीच्या आधारावरच ही वाटचाल होत राहील. मला वाटतं की आपण सर्वांनी या निमित्तानं, आजच्या या तुमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांनी आज एक प्रण केला पाहिजे, एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे की हे आलेलं संकट आम्ही निर्धारानं, ताकदीनं पुन्हा परतून लावू. आणि हे जे परिवर्तनाचं, जे पुरोगामित्वाचं जे चक्र उलट्या दिशेला फिरवण्यात आलेलं आहे ते पुन्हा आम्ही मूळ पदावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करू.
हे आपण करू शकलो, हे आपण केलं तरच खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला जागलो असं म्हणता येईल. आपण मला आज या कार्यक्रमाला इतक्या सन्मानानं बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे. माझ्या वैद्य आडनावामुळे बरीच गडबड होत असते, मला त्याचा एक फायदाही होत असतो की मी हे जे सगळे बाकी जी मंडळी असतात ना या आडनावाला साधर्म्य असणारी त्यांच्यामध्ये वावरत असतो. डॉक्टरी क्षेत्रात खूप वरच्या शिक्षणामध्ये सगळे तेच लोक आहेत आणि माझ्या आडनावामुळे रॉंग नंबर लागतो. त्याचा मला फायदा असा वाटतो की ही माणसं खाजगीमध्ये काय बोलतात ते मला कळत राहतं आणि मग मी काही बोलल्यावर त्यांच्या लक्षात येतं अरे हे जरा वेगळं प्रकरण दिसतंय. मग चौकशी करायला लागतात, मग माझी पार्श्वभूमी त्यांच्या लक्षात येते. पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्या की आमच्यासारखी माणसं त्यांच्या रागाचे धनी बनत जातात, पण याची कधीही पर्वा न करता भाई वैद्य असतील काय किंवा आज त्यांची पुढची पिढी म्हणून मी असेन काय, मी आज या देशातल्या बहुजनांच्या, बाकी सर्व धर्मियांच्या, सर्व पंथांच्या, आदिवासींच्या, दलितांच्या, अस्पृश्यांच्या मागे आयुष्यभर आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि त्यासाठी कितीही किंमत मोजायला लागली तरी ती किंमत मोजायला आम्ही कधीही पुढे मागं पाहणार नाही. धन्यवाद. यानंतर